निसर्ग अंकुर कोल्हापूर वी केअर एनजीओ कॅम्पॅशन 24 या संस्थेच्या आयोजनातून भरवलेल्या 2 दिवसीय कंदमुळं महोत्सवाची आज सांगता झाली। कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला। औषधी कंदमुळांची अनेकांनी खरेदी केली, तसंच कंदमुळांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला। शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, यूथ ॲनेक्स, वी केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्यानं निसर्ग अंकुर कोल्हापूर वी केअर एनजीओ कॅम्पॅशन 24 या संस्थेच्या वतीनं 250हून अधिक कंदमुळांचं माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन कोल्हापुरात भरवण्यात आलं होतं। अतिशय दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेली प्राचीन कंदमुळं प्रदर्शनात ठेवण्यात आली होती। रताळ्याचे, बटाट्याचे अनेक प्रकार तसंच अळूचे आणि हळदीचे विविध प्रकार या प्रदर्शनामध्ये ठेवले होते। प्रत्येक कंदमुळाची अभ्यासपूर्ण माहिती, त्यातील औषधी गुणधर्म आणि त्याचा आहारात वापर कसा करावा याची माहिती देखील देण्यात आली। प्रदर्शनादरम्यान कंदमुळापासून विविध स्वादिष्ट पदार्थही तयार करण्यात आले होते, त्याची चवही उपस्थितांनी चाखली। आदिमानवापासून ते रामायण, महाभारत अशा प्राचीन काळामध्ये कंदमुळं महत्त्वाचा घटक मानले जायचे, परंतु कालांतरानं त्याचं महत्त्व कमी झालं। या प्रदर्शनामुळे 5 राज्यातून आणलेली कंदमुळं लोकांना बघायला मिळाली, त्यांची ओळख झाली, तसंच त्यांचं शास्त्रीय आणि औषधी महत्त्व समजलं। खरं तर हा जो कंदमुळाचा महोत्सव आहे तो पाहण्यासाठी आले। माझ्याकडे जवळजवळ 750 प्रकारचे गावरान बियाणे आहेत, पण जो हा कंदमुळं जे आहेत म्हणजे माझ्याकडे काही गोष्टी ज्या नाहीत त्याचं कलेक्शन करायला आणि इथंच खूप साऱ्या म्हणजे हळदीच्या जवळजवळ 150-200 व्हरायटी आहेत, कंदमुळाच्या जवळजवळ म्हणजे सगळे 250 व्हरायटी इथं ठेवलेल्या आहेत। आणि हा सुंदर असा माणसांच्या मनामध्ये रुजवण्याचं किंवा त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म किंवा कशा पद्धतीने ते खाता येतील ह्याची पुरेपूर माहिती आपल्याला ह्या महोत्सवामध्ये मिळाली। मी माझ्या आईसोबत आज इथे आले, पण मला खूप नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या इथे। आणि सध्याच्या या जो पर्यावरण बदल होतोय किंवा जगामध्ये जे काही सध्या चाललंय त्याच्यामध्ये जर सगळ्यांना बाहेर पडायचं असेल तर ह्या सगळ्याची सगळ्यात जास्त गरज आहे जगासाठी, आणि ह्याचं संवर्धन करण्याची खूप जास्त गरज आहे। आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन त्याच्या आहारातील वापरानं सुदृढ पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचं प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येणार असल्याचं मिलिंद धोड यांनी समारोप प्रसंगी सांगितलं। यावेळी निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, मोहन माने, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, भूषण पाटील, अभिजित पाटील, अमृता वासुदेवन, सुप्रिया भस्मे, प्राध्यापक अशोक वाली, अनिल वेल्हाळ, किशोर शिंदे उपस्थित होते।